महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हॉटेलचे जेवण विसरा, बघा पेंडच्या खारेपाटातील काळ्या मटणाची जादू। शिळं झालं तरी चव ओरिजिनल। पेंड तालुक्याच्या मातीतील खाद्य संस्कृतीची बातच काही न्यारी आहे। मग लग्न असो, हळद असो की गावची जत्रा, जोपर्यंत ताटात पेंडचा अस्सल काळा मटण येत नाही तोपर्यंत जेवणाची रंगत पुरी होत नाही। आजच्या आधुनिक काळात जिथे मिक्सर ग्राइंडरचा बोलबाला आहे, तिथे पेंडच्या ग्रामीण भागात आजही रांधे म्हणजे जेवण बनवणारे पुरुष आपल्या हाताच्या चवीने या परंपरेचा वारसा जपत आहेत। पेंडमधील आगरी आणि कराडी समाजातील काळा मटण बनवण्याची पद्धत पूर्वांपार चालत आलेली आहे। पूर्वीचे आपले वंशज उखळ खलबत्ता घेऊनच मसाले तयार करत असत आणि तीच स्वयंपाकाची परंपरा या मटणाची रेसिपी आजही जशीच्या तशी अबाधित आहे। या मटणाचं खरं गुपित दडलं ते हा मसाला करताना कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर न करता लाकडी उखळात भाजलेले खोबरे, सालासहित लसूण पाकळ्या, जाडा खडा मसाला आणि लाल मिरची उखळात घालून ठेचून हा मसाला तयार केला जातो। खवय्यांच्या मते या मटणाचे वैशिष्ट्य असे की हे मटण जेवढा वेळ होईल तेवढी त्याची चव अधिक वाढते। म्हणूनच मुंबई, पुण्यासारख्या शहरात राहणारे लोक खास हे मटण चाखण्यासाठी आवर्जून गावी येतात। संक्रांत, होळी किंवा गटारी अशा सणात या काळ्या मटणाची मागणी प्रचंड वाढते। कॅटरर्सच्या चवीपेक्षा गावातील पुरुषांनी बनवलेल्या या घरगुती मटणाची चव कशालाच येत नाही। केवळ खारेपाटातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रत्येक घरी या काळ्या मटणाचा डंका आहे। पुरुषांच्या या रांगड्या हाताने बनवलेल्या मटणाची लज्जत प्रवासातही अबाधित राहते। गडपचे कृष्णा म्हात्रे यांच्या कुटुंबाने ही परंपरा आजही जतन करून ठेवली आहे। पुरुषांनी येऊन कांदे कापून तयारी करून उखळात मसाले ठेचून बनलेले हे चविष्ट काळे मटण आणि त्यांच्या मुलीच्या हळदी समारंभातील महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलचा खाद्य संस्कृती जोपासणारा हा विशेष वृत्तांत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेंड। आज 28/1/2026 रोजी आमचे यजमान कृष्णा पांडुरंग म्हात्रे यांची कन्या कल्पिता हिच्या या हल्दीवर आत्ता आमचे ग्रामस्थ बेडेकर ग्रामस्थ यांच्या सौजन्याने अतिशय सुंदर अशा प्रकारचा उखळीवर आणि खलबत्त्यात ठेचून हँडमेड अशा प्रकारचा हा स्वयंपाक बनवण्याचं कार्य इथे चालू आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची चव आणि अतिशय मेहनतीने हाताने बनवून आणि पारंपरिक वडिलोपार्जित अशा प्रकारचं हे स्वयंपाक येथे तयार करण्याचं काम आमच्या ह्या ग्रामस्थांच्या वतीने येथे केलं जात आहे आणि अशा प्रकारचं हे जेवण आपल्या ह्या खेडेगावात होत आहे। आज जर खेडेगाव आणि शहर ह्याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर खेडेगावात हे हाताने आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन स्वयंपाक बनवला जातो आणि त्या यजमानाला विशेष अशा प्रकारचं सहकार्य केलं जातं। परंतु शहरामध्ये शहरीकरणामुळे बरेचसे जे विवाह संपन्न होतात किंवा हल्दी संपन्न होतात त्याला क्रॅटर्सला बोलवून त्या सगळ्या मशिनरींमध्ये सर्व करून उदाहरणार्थ खोबरं ठेचणं उकळीमध्ये आम्ही ठेचतो ते मशिनरीमध्ये करतात, लसूण ते मशिनरीमध्ये करतात, कांदा कापण्याचं काम मशीनमध्ये करतात। आम्ही हातामध्ये हे सर्व बनवून आम्ही या हल्दीचा अतिशय मनमुराद अशा प्रकारचा स्वाद आणि सुंदर अशा प्रकारचं जेवण आम्ही इथे बनवण्याचं काम चालू आहे।